तर नमस्कार मित्रांनो, मी चाललो उद्या कान्हेरी केव्सला. तर त्याची सगळी तयारी आता चालली आहे. मेमरी गार्ड्स आणि मला सगळा सेटअप वगैरे परत एकदा नीट करतो आहे, कारण खूप दिवसांनी व्लॉगिंग होते. सो या, होप फॉर द बेस्ट. तर बघू शकता सेटअप, मेमरी कार्ड आहे, माईक आहे, एकदम सेटअप करतो आणि तुम्हाला उद्या भेटतो. बाय. तर मित्रांनो, नेक्स्ट मॉर्निंग आणि निघाला आहे कान्हेरी केव्सला जायला. तर माझा प्लॅन आहे की सायकल घेऊन जायचा, कारण पुढे खूप 7-8 किलोमीटर चालायचं आहे गेटपासून. तर तिकडे रेटने पण सायकल मिळतात, पण बोला आपली आहे तर कशाला उगाच ट्रेंड वगैरे करायला. तर माझा प्लॅन आहे की मेट्रोने सायकल घेऊन जायचा. सो बघू आता तो किती सक्सेस होतो आहे. आज जसं मग सॅटर्डे आहे तर गर्दी कमी असेल. सो बघू, स्टे ट्यून. सो चला, आता निघालो आहे फायनली ऑन सायकल. बघू शकता. चला, गणपती बाप्पा मोरया, मुंबईच्या राजाचा विजय असो. लेट्स गो. फायनली मेट्रोमध्ये आलो आहे सायकलिंग. बघू शकता सायकल पण आहे. गुड. लेट्स गो. 94 + 36 असे 130ची तिकीट मिळाले. आता एंटर होतो आहे SGLP, संजय गांधी नॅशनल पार्क. फायनली एंटर झालं आहे आणि इथे बघा बस पण आहे. फायनली एंटर झालं आहे नॅशनल पार्कला. सायकल चालायची माझ्या पार्कात. रेडी लिहिलं आहे बघा मस्त SGLP. मित्रांनो, तुम्ही ॲडव्हेंचरची मजा घेऊ शकता. एकदम भारी राईड चालली आपली. छोटा गावी झालं, एकदम गावच्यासारखे रोड. एकदम भारी मजा येते सायकल चालवतं. एक 10-20च्या स्पीडने मजा येते. शब्दात नाही सांगू शकत अशी फिलिंग आहे. बेस्ट. मित्रांनो, बघू शकता ती मजा झाली. समोर मस्त वातावरण आहे, सायकलिंगचा आनंद येतो आहे. सो हा रस्ता जाऊन तर नेक्स्ट जायचं आहे. सो लेट्स गो. मित्रांनो, एकदम भारी फिलिंग वाटतं आहे. असं वाटतं की गावी झालं आहे. बघा ना, नेचर बघा आणि हवा एकदम मेस्मरायझिंग वाटतं आहे. तर माझं तर असं म्हणणं आहे की विकेंडला कुठे मूवी वगैरेला जाण्यापेक्षा तुम्ही नॅशनल पार्कला या आणि ह्या जो नेचर आहे त्याचा अनुभव घ्या. व एकदम भारी वाटतं आहे. सो आता आपला अर्धा प्रवास झाला आहे. आता आपल्याला अजून एक 4 किलोमीटर आहे. तो एकदम एलिव्हेशन आहे, तर थोडी हालत खराब होणार आहे सायकलने, बट वी विल मॅनेज इट. सो स्टे ट्यून. चला. सो आय स्पॉटेड डिअर इन इट. मला बघून पळाली. सो 3 किलोमीटर्स डन अँड नेक्स्ट 4 किलोमीटर्स आर लेफ्ट. तर आता पूर्ण एलिव्हेशन असणार आहे. तर बघू, हालत खराब होणार आहे अँड सायकल. सो स्टे ट्यून. आता इथे आल्यावर असं वाटतं की पुढे जाऊच नाही, इथेच थोडा बसून निसर्गाचा आनंद घ्यावा. बघा यार, मुंबईमध्ये फिलिंग भेटते आपल्याला, अजून काय पाहिजे. गावासारखी एकदम. आणि आता बघू पुढचा प्रवास कसा होतो आहे. होप फॉर द बेस्ट.
3 केम्स लेफ्ट आहे. कान्हेरी केव्सला एंटर व्हायचा तर इथे आपलं परत तिकीट बघितलं जाणार, आपल्याला एंट्री होणार. लेट्स गो. एन्जॉय. कुणी नाही आणि इकडे पण कोणी नाही. तर मित्रांनो, एका घनदाट जंगलात प्रवेश केला आहे. आजूबाजूला कोणीच नाही आहे आणि ही एक एकांताची फिलिंग खूप म्हणजे एक सॅटिस्फॅक्टरी वाटते, एकदम सुकून देणारी वाटते की असं वाटतं इथेच राहावं. पण ते पॉसिबल नाही. सो ठीक आहे. सो आता 2 किलोमीटर राहिलेत आणि वाजले आहेत 10:30च्या आसपास टाईम झाला आहे. तो निघूया. आपल्याला अजून एक अर्धा तास लागेल. बघ, चला बाय. मित्रांनो, हा कान्हेरीचा मेन गेट आहे. इथून कान्हेरी लेणीला सुरुवात होते. पण इथे पहिल्यासारखं तिकीट चेक केलं जात नाही. एक इथे पोस्ट आहे. सो चला, हे बघा रायडर्स चालले. मित्रांनो, आपण फायनली पोचलो आहे कान्हेरी केव्सला. आणि समोरच आहेत, मला दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा समोर बघताय, ही कान्हेरी केव्स. म्हणजे हा आता पायथा आहे. तर या पायथ्यावरून आपल्याला अजून एक खूप मोठा ट्रेक आहे. सो तो आपल्याला पार करून जायचा आहे. बघू.